महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक महत्त्वाचं पत्र लिहिलं आहे। या पत्राद्वारे त्यांनी राज्यात लहान मुलांना पळवून नंतर त्यांना कामाला लावणाऱ्या, भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्यांविरोधात ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे। ठाकरेंच्या पत्रात म्हटलं आहे की महाराष्ट्रात 2021 ते 2024 या काळात लहान मुलं पळवण्याच्या घटनांमध्ये जवळपास 30% वाढ झाली आहे। या टोळ्या सरस लहान मुलांना पळवतात आणि या प्रकरणावर सरकारकडून काय कारवाई होत आहे हे स्पष्ट नाही। मुलं सोडवून परत आणली तरी त्यांना होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास कोण लक्षात घेतो? राज ठाकरेंनी पत्रात पुढे म्हटलं की आज रस्त्यावर, स्टेशनवर, बस स्टँडवर भीक मागणारी लहान मुले पाहायला मिळतात आणि त्यांच्या बरोबर असणारी माणसं खरंच त्यांचे आई वडील आहेत का याचा तपास करण्याची गरज आहे। वेळ पडल्यास DNA टेस्ट सारखी तंत्रज्ञान आधारित तपासणी करावी अशी ही सूचना त्यांनी केली आहे। त्यांनी सरकारकडे स्पष्ट केलं की हिवाळी अधिवेशनात फक्त चर्चा करून प्रश्न संपवणे पुरेसे नाही। प्रशासनाने या टोळ्यांविरोधात ठोस पावलं उचलली पाहिजेत। तसेच केंद्र सरकारने सर्व राज्यांशी समन्वय साधून या प्रकरणात कारवाईसाठी एक कृती गट तयार करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। राज ठाकरेंच्या या पत्रानुसार आता हिवाळी अधिवेशनात मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्यांविरोधात सरकार काही ठोस पाऊल उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हवे असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।